हॅलो गाईज, हाय. सो आम्ही आता चाललो, आमची विजिट चालली आहे पर्वतीला. हां, पर्वतीला चालली आहे. आम्ही स्वारगेटवर नदीतून पुढे जाणार आहे आणि 8 वाजता जायचं आहे. आता ऑलरेडी 7:30 होऊन गेले. आम्हाला तिथून पुढे जायला पण खूप वेळ लागणार आहे. अजून अर्धे मेंबर्स आले पण नाही आहेत. सो आम्ही बावट आहे. आम्ही सवयीन हा ना, लवकर नाही आलोय, बाकीचे उशिरा येतात आणि आम्ही म्हणजे काय आता किती काय काय झालं तुम्हाला काय काय सांगू. आणि आता आम्ही तिकीट काढायला झाली बावटपर्यंत तिकीट नाही काढली. अजून बाकीची लोक आलीच नाही. शांत माणूस आहे काही. सो गाईज लेट्स मीट. हा ब्लॉग असं चालत राहणार आहे. आपण आयडी कार्ड एक विसरभूल केली, ही आयडी कार्ड घरी विसरून आले. हां, हे पण गाईज एक खूप मोठी गोष्ट झाली. माझं आयडी कार्ड घरी राहिलं, पण नाही मग मी घरी फोन केला. आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे. कुठेतरी एकत्र बाहेर चाललो आणि आम्ही तोंडावरती आपटच दरवेळेस नाही आमच्यासाठी आपण तोंडावर. सो खूप उशीर झालाय तरी आम्ही करतोय ट्राय. बाकीचे लोक आली नाही आहेत, त्यांना त्या टाईमचं काही घेणं देणं नसतं. बट लेट्स मीट अगेन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. काय आंघोळ करायला सांगत जावं. रोज आंघोळ करते मी. प्रणिता कधीच नाही आंघोळ नाही केलाय समीक्षाने ब्रश नाही केला असं प्रणिताचं म्हणणं आहे. आपण रांगोळी दाखवूया. सो आता ह्या बावटासाठी तिकीट काढतोय. सो तिला फोन लावू ना, तिला पण तिकीट काढायला काढून टाकू. ती महाबाळ उलटे आणि ह्या सगळ्या गँगचे अध्यक्ष हे आहे. मग तुम्ही इमॅजिन करू शकता हे काय असतं. जिंकल्यासाठी इकडे तिकडे पळते. मी टिलीची पळती गाईज, ती घेऊन नाही का होतं. गाईज बघूया आपण. प्रणिता गेली आतमध्ये आणि आता ते तिकीट काढणार आहे. अगं अजून सिद्धी वगैरे नर्मदा आपण तिकीट काढणार का गाईज. तुम्ही तोपर्यंत रांगोळीचा आस्वाद घ्या. आस्वाद ऐक ना, पिंगळे तिकीट काढावं लागेल. मी म्हणते मग तिला विचारणं फोन करतो, तुझ्या फोनला फोन करतो. गाईज तनुश्री आली आहे. नाही आली पिंगळे. गाईज तनुश्री आली आहे. आम्हाला हिच्यावरती तनुश्री आली आहे बघा. असं एका पोरीनं गोळा करून आम्ही जाणार आहे आज. आणि ह्यात सगळ्यात क्रेडिट मला जातं. मीच बुका. सो मी असं दान करते गरीबांना. नको नको गाईज बघा, गाईज रिश्वत देते. सो गाईज आमच्यासाठी 4 मेंबर्स आलेत आणि अजून 3 मेंबर्स याचे राहिलेत. सो लेट्स सी. तर सगळ्यांना असं गोळा करून एका पोरीला गोळा करून मग आम्ही स्वारगेटला जाणार. मग स्वारगेटवरनं एक रिक्षा करणार आणि मग तिथून पुढे पर्वती वॉटर रिझर्वेटिव्हला जाणार. सो गाईज हा प्रवास खूप जास्त अवघड आहे, कठीण आहे. पण आम्ही हा प्रवास पार पाडणार आहे. ह्याला पण नाही बसवलं गाणं. सगळेच लोक पळतात. आणि गाईज त्यांना उशीर झाला असेल पण आम्हाला पण झालं, पण आम्ही तरी पळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे मार खाणार आहे. ते तर खायचंच आहे. माझ्यासोबत सगळं खायला. आम्ही थांबणार होतो एक तास. आमचं नशीब किती लवकर आलं. अजून यायचं माझी इच्छा त्यांना सोडून जावं. माझी इच्छा त्यांना सोडून जावं. काही मुली खूप समजूतदार आहे, काही खूप समजून घेते सगळ्यांना, खूप शांत पण आहे. मी का? ओ माय गॉड, बरोबर बोलते काही कुतरी. आता गाईच तर तिथे येतील ते तिकीट येणार आहेत ना, का दोघी? ते तिकडे काय आम्ही आधी सांगून बोलला की मला असं नाही विचारायचं मला. गाईज आम्हाला काही लोक कॉलेजला जाताना दिसतात, पण आम्ही चाललो विजिटला, पण आम्ही त्यांना इग्नोर करतो. फोटो काढणार आहे म्हणून मी पोज देते. प्रणिताचा पचका झाल्यापर्यंत थोड्यावर पडली. ते बघा बटाटे कसं चाललंय पुढे पुढे. बरं जागा सोडून काय आम्हाला किती आतमध्ये पण नाही माहिती. बघूया आता बाकी लोक आल्यावर बघूया आपण. ऐका, अजून 7 मिनिटात आपल्याला जायचं आहे आणि येडी एक ब्लॉग टाकत पण नाही बनवून टाकणार मी चॅनल बनवणार. गाईज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्ही लवकर एक नवीन चॅनल करणार आहे. तर तुम्ही सगळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला खूप प्रेम द्या. तिथं काय ऐकू नका. आम्हाला सांगायचं तुम्हाला आम्ही कुठं फिरतो, काय करतो. काहीतरी काढलं माझ्यासाठी आणलंय प्रणिताने. गाईज हे बघा, ॲक्च्युली बिको आहे गाईज. हे बघा हे बघा. समीक्षा नको म्हणते गाईज, म्हणते सध्या पण नको म्हणते. गाईज संपते मी पटकन. गाईज क्लासमध्ये पुढे थांबवतो. आपण सगळे सापडले. काही जी माझी इज्जत करतात त्यांना सांगा. त्यांनी माझ्या लोकांपुढे ना मला एक चांगलं
गाईज आम्हाला पोरं भेटली बघा इकडे तनुश्री इकडे एक जण आहे, इकडे एक जण आहे आणि इकडे एक जण आहे आणि आम्ही बसलो होतो बघा हिरोईन केस उडवतील तिकडे पांगडे पॉम पॉम आणि लडकी राहते आणि चेमकी काय आपल्या ब्लॉग माझ्या माझ्यावर चालू काहीच आम्ही आलोय बघा मागे आणि आमची लेखा इज्जत गेली आल्या आमच्या आता एवढी घाण इज्जत मधनं 7-8 जणी निघाले आणि खूप बेकार इज्जत आणि उतरताना मी व्हिडिओ काढली तो पण व्हिडिओ आम्ही अटॅच करतो आणि काही आम्ही एकमेकांच्या मांडीवर बसलो गाईज खूप बेकार इज्जत गेली सगळ्यांवर आमचा ऑरा असा एकदम खराब झालाय टीचर पण आले सगळे आले गाईज लेट्स One eternity later. गाईज आता मी घरी चाललोय आम्हाला फोन अलाउड होता म्हणून आतल्या व्हिडिओज आणि फोटोज काढू शकले नाही मी पण आमची विजिट संपली आता आणि आता आम्ही घरी चाललोय गाईज सो बेसिकली आम्ही पोहोचलो आमची इज्जत वगैरे गेली ते मान्य आहे मला आणि बघा इथे हे प्लांट आहे आम्ही सगळं फिरलो वगैरे मी फोटो वगैरे ऍड करून जर मला भेटले तर किती सुंदर आहे बघा आणि चोरटी झाड वगैरे तोडत राहते सो बेसिकली आम्ही पोहोचलो आमचं सगळं झालं आम्ही सगळं नीट केलं आणि आम्ही पोहोचलो आता घरी पण चाललो आता काहीतरी खाऊ पिऊ आणि मग घरी जाऊ सो आमचं हे जे होतं विजिट ही सक्सेसफुल झाली आहे आणि आता आम्ही घरी चाललोय सो बाय बाय मस्ती चालली ह्या पोरीच्या डोक्यामध्ये हा मला कचरा टाकलाय विचारलं त्रास वाटतंय खूप विचित्र सांगते घाण वाटतंय ते एवढं त्रास चांगलं नाही खूप विचित्र सिरियसली सांगते खूप शपथ प्रणीता मंद माझ्या प्रणीताला एकदा सांगणार आहे मी खूप ना तिला लोकांना केली मजा येते तसं सोबत जर काय झालं ना गाईज आहे बघा सगळे घरी चालले बघा आता आम्ही माहिती नाही कुठे चाललोय पण चाललोय कुठे तरी तिकडे म्हणून येत ना कोणता सांगा नाही गाईज आम्ही बस स्टॉप पार्टी पण नाही हॅलो गाईज पार्टी कर आता आम्ही चाललेलो आहे काहीतरी खायला सगळ्यांना जास्त भूक लागली आणि सगळे पार्टी देणार सगळे 8 वाजता पण तिथे ठेवतं गाईज 8 वाजता खाल्लं पण नाहीये हा ना पण मी घरी चांगलं लोक आहे पण एवढं छान होतं ना गाईज बस आले सगळे लोक माझ्याकडे बघत होते कारण मी फेमस आहे ॲज यू नो आणि आता आमच्याकडे कोण काय होतं मला वाटत सांगत होता आमचा अवतार बघा आम्ही आता आलो आहे स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनला आणि आमच्यामधलं काही लोक तुम्हाला काय दिसत असतील तर ती बावड लोक चालत येतात आणि आम्ही चाललो इथून लाल महाल बघायला कसबा पेठमध्ये सो गाईज सगळ्यांची मूड जर ऑफ झाले तिथं मध्ये खूप काही गोष्टी झाल्या आम्ही वडापाव खाल्ला तो माणूस तंबाखूच्या हाताने वडापाव बनवून दिला तो वाला वडापाव खाल्ला मी नाही खाल्ला आणि काय आता आम्ही तो अर्धा वडापाव फेकून दिला कारण की आता आम्ही काहीतरी वेगळं करणार आहे त्या वडापावमध्ये काय सापडलं माहितीये मला केस सापडला हिला मला ते तो मळत होता त्याचा त्यांनी बनवत होता सगळं आणि त्याचा गुटख्याचा जो फ्लेवर होता तो सुद्धा होता त्याच्यात आणि आम्ही अशा गोष्टी खाल्ल्या हो सो आम्ही असाच आहोत पण मोमोज खाल्ले तुला फेकू गाईज फेकू जेव्हा पण तुम्हाला प्रणिता काय बोलता दिसत नाही तर फेकती असायची मी मॅट्रो स्टेशन बघा तुम्ही कुठे मॅट्रो स्टेशन आणि सो गाईज असंच आमचा ग्रुप आहे ऐक सो असंच आमचा ग्रुप आहे आमच्या ग्रुपमध्ये काही लोक ते चालत येतात कुठे माहीत नाही आणि काही लोक आता इथे सो असं ग्रुप तुटला आमचा ऑलमोस्ट आणि तरी आम्ही आता अजून फिरणार आहे सो लेट्स मीट बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया